जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। संग्रामभाऊ देशमुख यांची जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती। जिल्ह्याचा सर्वांगीण विकासात सर्वात महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या जिल्हा नियोजन समितीवर कार्यकारी सदस्य म्हणून सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, पलूस कडेगाव तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते संग्रामभाऊ देशमुख यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली। राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे सोमवार दिनांक 16 जून रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। यावेळी संग्राम देशमुख यांची जिल्हा नियोजन समितीवर कार्यकारी सदस्य म्हणून निवड करण्यात आली। जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामभाऊ देशमुख हे गेली अनेक वर्षापासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत। सांगली जिल्हा परिषद व जिल्हा मध्यवर्ती बँकेत त्यांनी अनेक वर्ष प्रतिनिधित्व केले आहे। त्यांच्या निवडीमुळे रखडलेल्या विकास कामांना गती मिळेल, तसेच अनेक वर्ष या समितीवर काम करण्याचा अनुभव त्यांना असल्याने त्यांच्या अनुभवाचा समितीलाही नक्कीच लाभ होणार आहे। यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संग्राम देशमुख यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या।